tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। प्ले 34ला 6 अशी परिस्थिती, शेवटचा षटक, पहिलाच बॉल, फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज रनआउट होईल। 7वी विकेट आता इथे गमावली आहे बांदेश्वर बांदा टीमने, फलंदाज आउट आणि त्याच्या समोर गोपाल बट्टा, पुल बॅक ड्राईव्ह बरोबर डोक्यावरून चाललाय। राजेशच्या एक धाव इथे मिळते गोपाल बट्टाच्या खात्यामध्ये, सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 35। दोन्ही संघ आतापर्यंत चांगलं क्रिकेट खेळलेत। एक क्लीन बोल्ड, स्टंप हा कुठे चाललाय, आता नाईट वॉक साठी हा स्टंप जातोय। मोठी विकेट इथे प्राप्त केली आहे राजेश सोटेने। प्रेक्षकांची तिथे आपल्याला पाहायला मिळते। शॉर्ट बॉल छान वळवलाय, मागच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, परंतु तोपर्यंत एक धाव इथे मिळताना दिसेल। लेग बायचा इशारा इथे होईल, पायावर लागलाय बॉल, उमेश मांजरेकर यांचा इशारा, एक्स्ट्रा रन मिळते। टीमची धावसंख्या 36 बायच्या स्वरूपात आली आहे। 4 बॉल मध्ये फक्त 1 रन आली आहे। बॅटने उलटा मारण्याचा प्रयत्न, हा देखील बॉल स्टंपला जाऊन लागतोय। गोपाल बट्टाची विकेट राजेश सोटेच्या खात्यात। करुक चांगली गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावर बरोबर चुकता इथे दाखवत असताना यष्टांचा वेध राजेश सोटेचा। शेवटचा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीप, एक धाव इथे पूर्ण केली जाईल। गलीमधून बॉल उचलला जातोय। एका धावेने हे पहिलं सत्र इथे संपलंय। पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 37। यावेळेला आक्रमण केलंय, फटका तर खेळला, पाहूया फिल्डर तिकडे आलेले आहेत आणि एक चांगला कॅच आकाश तारेकर आणखीन एक जबरदस्त झेल घेताना पाहायला मिळत आहेत। बबल बात पहिला डाव बाकी आहे बॅटिंगसाठी गणेश कुबल, हे देखील एक मोठं नाव आहे। हो, प्रचंड वेगात बॅट तर फिरवली परंतु बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने आहे। राजेश सोरटे, गणेश कुबल, यावेळेला मात्र प्रचंड अपील देखील या ठिकाणी केली गेली आहे। खूप चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळतात। बॉलला सातत्याने कट करण्याचा प्रयत्न करतायत परंतु गणेश बॅट जरूर फिरवतायत, परंतु राजेश सोरटे वैविध्यता गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते। चॅम्पियन्स ट्रॉफी आपण पाहतोय, यावेळेला मात्र अपील केलं गेलं आणि पंचांनी तो उचलून सुद्धा धरलं। 30 धावांवर आणखीन एक विकेट। हे सातत्य राहिलं। यावेळेला चांगला फटका, डावाच्या शेवटी मोठा फटका येईल का, परंतु त्या ठिकाणी चांगले एफर्ट्स राहिले। कॅच पकडण्याचा प्रयत्न झाला, कॅच नाही झाली, परंतु बॉल पुन्हा एकदा अडवला गेला। 2 धावा तोपर्यंत पूर्ण केल्या गेल्या आणि धावफलक जर पाहिला तर 5 षटकांचा खेळ संपतो। 33 धावा, विजयासाठी 34 धावांची आवश्यकता।